मित्रांनो, आज आपण आलेलो आहे वनवास माची या गावामध्ये. कराड तालुक्यातील हे गाव आहे आणि या गावामध्ये एक नंदे भरपूर चर्चेत आहे आता आणि कमी दिवसात चर्चेत आलेला आहे. ओरिजिनल हिंद केसरीचा मान मिळवलेला आहे त्यानं. लक्षा पाटील, नमस्कार. नमस्ते. प्रेक्षकांना परिचय सांगा. मी राजू पाटील, वनवास मच्छी आगार शिवनगर, तालुका कराड. आता किती वर्ष झाले या क्षेत्रात? हे जवळजवळ मला जसं समजतंय असं बैलगाडी क्षेत्रात कळतंयच. किती दावणीला किती आतापर्यंत बैल घेतले असतील, त्यातले किती घडवली? भरपूर जुने बैल आपली होती, तिथं सरजा म्हणून होता, बेवऱ्या म्हणून होता. बैल चांगली बैल पळाली, घेतली ही झाली. त्यातली बैल अशी किती घडली ती लक्षागत? नाही, लक्ष पहिल्यांदाच गाठला घरी. हा, एवढ्या आदत कमी वयात इतकं मोठं नाव, पहिलाच बैल. कारण काय होतं माहितीये का, आता मित्रांनो बघा, प्रश्न मी विचारला मुद्दाम त्यांना की लक्षागत कुठला घडला का. कारण ज्यावेळेस बरेच नंदी दावणीला येत असतात, मालक बरीच बैल खरेदी करत असतो, घेत असतो, तयार करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यावेळेस असला दावणीला नंदी घडत असतो. आता हा बैल घडवण्यात काय काय करायला लागले? कारण काय होतं माहितीये का, असा बैल घडत नाही सहजाची. आणि वाटलेलं का असा बैल घडेल म्हणून? नाही, नव्हतं. पण ते बैल घेताना आम्ही नवनाथ जगदाळे यांना घेतला बैल औंधी गावातून. घेताना ते बघितला पारा बिरा, हे आम्हाला लगेच पटलं त्या ह्याच्यातनं. पण घेतले, 1-2 फेर झाल्या की भविष्य दिसलं त्याचं चांगलं हे करून. आणि आज इतक्या वर्षाचा अनुभव आपल्याला, ही म्हणलं वस्तू काहीतरी घडवणार, 100% म्हणलं ह्यो इतिहास घडवणार. त्याच्यावर आम्ही मेहनत घेतली, भरपूर मेहनत केली. जरा आणलं तेव्हा आधी धरून बी देत नव्हतं, लय त्याला कष्ट आहे. आता सुरुवातीला ज्यावेळेस वासरू घेतलेलं त्यावेळेस वाटलेलं का एवढ्या उंच शिखरावर एवढ्या लवकर जलद गतीने जाईल? ना, वासरू फसणार नाही हे होईल वाटलं होतं. पण 1-2 फेर आमच्याकडे झालं, बघितलं आहे मैदान. पण आम्हाला म्हणजे गट पास झाला नाही, पहिलंही करून घातली. पण त्या फेऱ्यात वाटलं की शो बैल आहे आपल्याला, काय बैल होणार ह्यो 100% आपलं नवनाथ शेठचं म्हटलं नाव 100% करणार. कारण नवनाथ शेठने मी बरंच 3 वर्ष संघर्ष केलेला, त्यांना म्हणजे येऊ नव्हतं. आपण त्यांच्या वडिलांच्या आशीर्वादानं बैल घातला. त्याची मैदान जेव्हापासून तयार केला आदत पासून, आता आदत आहे का आता दुसरा झाला बैल? कसं आहे, आता म्हणजे दात दुसरा झालाय, पण नैसर्गिक त्याचं दात पडलं नाही. दात अपघातानं पडलं. पुशेगाव मध्ये फायनलला जरा उडी घातली, त्यावेळेला एक दात पडला. आणि नंतर आता औंध मध्ये गौऱ्यावर पळालो, त्यावेळेला एक जरा फायनललाच हे झालं, उड्या घातल्या, त्यावेळेला एक दात पडला. म्हणजे असं त्याचं वयानं त्यानं लावलेलं नाही दात. आता साधारण त्याचं वय किती आहे सध्या? किती महिन्याचा आहे? किंवा माझ्या अंदाजे म्हणजे जरा कमीत कमी 20-22 महिन्याचा बैल आहे. 22 महिन्याचं मित्रांनो वासरू एवढी कमाल करते, कमी बघायला भेटते असं की अशी वस्तू दुर्मिळच असं. मी आज बघण्या असं वाटतं मला की मोठ्या लक्षानंतर मी हो बैल बघतो. बरोबर. मित्रांनो बघा, असा बैल घडवायचं म्हणल्यावर बरीच कष्ट येते, बऱ्याच गोष्टी येत्या. असं वासरू घडत नाही. कधी वाटलेलं का असं घडेल लावणीला? कारण काय होतं माहिती का, बरीच लोक आता क्षेत्रात येते, कॉम्पिटिशन चाललंय बैलगाड्या क्षेत्रात. नाही, बैलगाडी क्षेत्रात कसं आहे, बैल गाडवायचं आपल्या हातात असतं. तुम्ही प्रामाणिक कष्ट केलं त्यानंतर प्रामाणिक ही झालं 100% गाडणार. कारण काय होतंय माहिती का, आता बरीच नवीन पिढी आहे ना यात उतरती. बरीच जण एका एका गावात जवळजवळ 100 वासरं, 50 वासरं होते तयार आणि शर्यतीला ती उतरतात. आणि तसल्या कॉम्पिटिशन मधनं असला बैल तयार करणं, घडावणं, एवढ्या नंबरात आणणं बरीच मोठी म्हणजे हे आहे. होय, ते तर आता कष्ट आपल्याला घ्यावंच लागतं वासर बघून. त्यात ही जात कशी आपल्याला या जाती सुरुवातीला लय दमवते, भरपूर त्रास देते ती, कारण त्यातनं हे होते.
मैदानी किती झाली सुरुवातीपासून त्याची? मैदान तसं नाही सर, पण सुरुवातीला एक 4-5 मैदान आमची गेली वाया, 5-6 मैदानाची हम्म. बैल टेस्ट करण्यात येईल ती. हम्म. मग नंतर आम्ही 1-2 मैदान सलग आपलं पैसे देऊन वायदे देऊन बैल घातली. हम्म. त्यात ती पहिलंच मैदान झालं हम्म. बाळवणीत. हम्म. बाळवणीत राहिलं तिथे 4 का 5 नंबर झाला, 5 नंबर झाला हम्म. तिथून जी गुलाल चालू झाला वासराला ते आज तागायचं बंद नाही. तिथून किती मैदानं केली बाळवणी पासून? बाळवणीनंतर बघा की बाळवणीनंतर विंगात 1 नंबर केला. हम्म. पुन्हा नंतर रिसोड मध्ये 1 केला, चोराड मध्ये 1 केला. तिथून झाली पाहिजे एक क्षण पुन्हा डायरेक्ट पुन्हा आम्ही वडकीलाच आदतला रिक्स घेतली. हम्म. तिथून एकदम टॉपला नाव झालं. आणि औंध मैदानात पण 1 नंबरचा हो, मानकरी औंध झाला. मैदानाला 1 नंबर झाला औंध मध्ये बावऱ्या बरोबर. बघा मित्रांनो, असं वासरू जर घडवायचं असेल तर नशीब पण लागते. कारण आता बरीच राजू पाटलांच्या बैलगाडा मालक यात उतरते ते. आता बरीच जुनी लोक आहेत तुमच्या सोबतचे, तुमच्या अगोदरचे, पण त्यांना देखील असं त्यांचं देखील असं म्हणणं आहे की अशी वस्तू नशिबानच लाभते. होय, त्यात कसं आहे सगळ्यांचं स्टार पाहिजे हो. हम्म. आणि आमच्या टीमचं कशी आपली आमची ती एक रात जुळल्या झाल्या सगळ्यांची, त्यामुळं ही झालेला आहे. त्यात आपलं बी स्टार पाहिजे ना, सगळं मालकांचं बी स्टार पाहिजे. या नंदीचं मी एक म्हणेन, वैशिष्ट्य म्हणेन किंवा तुमचं गुडलक म्हणेन किंवा नशीब म्हणेन चांगलं, की दावणीला आला आणि वरच्या स्टेजला जात गेला आणि अजून वरच्या स्टेजला जाण्याची त्याची तयारी चालूच आहे. होय, 100% त्यावर गेलाय. आता कुठली स्टेज राहिली त्याची? बरोबर. जिथं पुशेगावात 1 नंबर झालाय तिथं स्टेज संपली. ती सगळ्यात वरची स्टेज पुशेगाव हिंद केसरी. बरोबर. कारण काय होतंय माहित आहे का, आता एखाद्या छोट्या मैदानात गुलाल झाला, त्यानंतर परत मोठं मैदान, परत म्हणजे त्यानं तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी मिळवल्या, पण असं सगळ्यांच्या बाबतीतच होत नाही. कारण तुम्ही आता बैलगाडी क्षेत्रात बरीच वर्ष झालाय. नाही होत. कसं आहे पहिला आपण बी कष्ट व्यवस्थित केलं पाहिजे. त्यात नशिबानं बी आपल्या साथ दिली पाहिजे. बैलाने बी जे आपण त्या बैलाला कष्ट करतोय त्यानं सुद्धा आपल्याला साथ दिली पाहिजे. त्यामुळे त्यानं भरपूर साथ दिली कमी वयात. म्हणजे अपेक्षापेक्षा लय मोठे हे झालं की आता ह्याच्याकडनं म्हणजे कुठली हे आपल्याला ही नाही राहिलेली की बाबा तू आता पाळला पाहिजे आणि त्यानं आपल्याला 1 नंबर केला पाहिजे. असं काय नाही आपल्याला, त्यानं इथून पुढे बसून खाल्लं तरी आपल्याला चालतंय. कारण बघा की अशी दुर्मिळ बैल बघायला भेटते. जसं आता स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा सर्जा, तुषार भावडे यांचा आणि आपला लक्षा, या दोन्ही जी बैल आहेत ना, यांचं वेगळं एक रेकॉर्ड त्यांनी तयार केलेलं आहे. त्या सर्जाचा, लक्षाचा, दोघांनी बी कमी वयात चांगलं नाव केलेलं आहे. कारण दुर्मिळ बघायला भेटते, काहीतरी वेगळं केलंय. होय, चांगलं कमी वयात वासराने चांगलं नाव केलेलं आहे ते करून. काय जिथपासून चर्चेत यायला लागला पुशेगावचा हिंद केसरी झाला, तिथपासून काय बदल झाला? भरपूर बदल झाले तिथपासून. म्हणजे जी लोक जवळ येत नव्हती ती आता रोज 1 दिवस आड कॉल करतात, फोन करतात. भरपूर जवळ झाला. मागच्या जे 1-2-1.5 वर्ष बॅकफूट मध्ये जवळ नाही गेलं तरी माणूस बोलत नव्हता. आता 1 दिवस आड भरपूर कॉल येते करून. बघा मित्रांनो, ही बैलगाडा क्षेत्र आहे, कारण यात हार जीत आहे सगळ्यांना माहित आहे. आणि मेन ही गोष्ट आहे आपल्याला अनुभवायला भेटते की तुमचा बैल पाहिला तर सगळ्या गोष्टी साध्य होते. ते माणसं, लांबची माणसं जवळ येते, ती बैल पाहायला पाहिजे. बैल फक्त पळला पाहिजे. आज बैलगाडी क्षेत्राचं शास्त्र आहे. तुमचा बैल पळत असेल तर तुम्हाला किंमत आहे, नाहीतर कोण शेजारने गेलं तरी ओळख देत नाहीत. कारण आता बरीच जण बोलतात की नुसतं तोंड चालून चालत नाही किंवा पैसा असून चालत नाही, ओळख पण चालत नाही. तुमच्या नंदीत धमक पाहिजे. आज विचार करा, इथून माग सुद्धा हे करून तो बावड्या बी होता त्याचं बारकाय ना बघा, बावड्याकडे कोणी करत नव्हतं ना, आता बघा माझं बी बघा आम्ही करत होतो. कोण शेजारने गेलं तर बघित नव्हतं, कोण करत नव्हती ती. कारण बघा की तुम्ही आता मोठं मैदान झालं फॉर्च्युनरचा, तिथं उजेडात आला, वडकीत आला, त्यानंतर औंच महाराष्ट्र केसरीचा मान घेतला, कोळ्याचा गुलालाचा महाराष्ट्र केसरीचा मान. म्हणजे जिथं जिथं मोठी मैदान आहे तिथं ना, मोठ्या मैदानात 100% बैल आपल्याला कधीच होतं. मोठ्या मैदानात कायम गुलाला राहणार बैल.
वा ह्याच्याकडे बघितलं कुठल्या बैलाची जुनी आठवण होती की बाबा लक्षाकडे बघितलं फक्त त्याच बैलाची आठवण होती? मला लक्षात बैल फक्त बैलगाडी क्षेत्रातला देव मोठ्या लक्षाची आठवण होती आपल्याला कायम ते. कारण काय होतं माहिती आहे का, पुढच्या रानात 100% निकाल, 10-20 फुटात निकाल 100% तो कसा बी असला छकड्यानं माग असला तरी तेवढ्या 20 फुटात तो निकाल घेतोच बैल. तुम्ही सगळे बघताय बरोबर. त्यामुळे मला त्या बैलाची आठवण होती नेहमी. असं डोक्यात कुठला बैल समोर येतो, चित्र समोर येतं की ह्या बैलासोबत पायरा झाला तर गाडी अशी पळेल की आजपर्यंत कुठली गाडी तशी पळाली, असं डोक्यात विचार येते कुठल्या बैलाविषयी आता? नाही तसं की आपल्याला इच्छा सगळ्या बैलांनी पळतोय. आता लखनभर परवा कार बघितला तुम्ही, बघितलं असा हे करून असं काय सगळ्या बैल आपला बैल प्रत्येक बैलाला ऍडजस्ट करून घेतो असं नाही हे करून. पण की आपली गाडी जुळल्या पळत्या, आमची सचिन लक्षाची गाडी जी पळत्या चांगली म्हणजे टॉपलाच पळत्या गाडी. असं वाटतंय का एखादा नंदी जर घातला तर त्याच्यापेक्षा जास्त स्पीड होईल किंवा वेगळी अजून वेगळी ओरिजिनल हिंद केसरी झाला पण काहीतरी वेगळा इतिहास अजून घडवेल? इतिहास आता घडवायचा कुठला इतिहास ठेवला? इतिहास सगळे घडले हिंद केसरीच्या मैदानात पुशेगाव मध्ये सगळा इतिहास घडलाय. त्यामुळे इतिहास कुठला घडवायचा राहिला नाही आता. बघा मित्रांनो, पुशेगावचं मैदान ह्या बैलगाडी क्षेत्रात असं मैदान आहे की तिथे एकदा ओरिजिनल हिंद केसरीचा मान मिळाला, मालक अपेक्षा ठेवत नाही आपल्या नंदी कुठनं. कारण म्हणजे थोडक्यात सगळ्या अपेक्षा पूर्ण झाल्यात. सगळ्या झाल्यात पूर्ण अपेक्षा केल्यात त्यानं. पुशेगाव शेवट आणि पुशेगावच स्टार्ट. हो. कसं बघता आता या बैलगाडी क्षेत्राकडे? कारण काय होतं माहित आहे का, सगळ्यांच्याकडे अशी बैल घडत नाही ती, आणि त्यात तुम्ही आता ही वासरू घेतली, आता ह्याचं कसं करताय नियोजन? त्याचं विनय आता सुरुवात आहे की ते आत्ताशी 8-9 महिन्याचा आहे पिल्लू. त्यामुळे त्याला बी चाललंय याच्या मागोमाग म्हणलं बैल एखादा असावा आदत मध्ये खेळायला. त्या हिशोबानं आम्ही तो बैल ती वासरू घेतलेला आहे खाली. आता या वासरात काय गुण बघितले आणि घेतले तुम्ही? वासरू ते आपल्या मित्रांनो व्हिडिओ टाकली त्याला, सोड मोकळ व्हिडिओ टाकली त्याच्यात त्या म्हणलं मला हाय ती लक्षाच्या मागं वासरू जरा त्या दिसतंय मला, म्हणलं चालेल. मग ते आपले मित्र आहेत खालचे ते जत तिकडे ते वैभव, त्यांनी घेऊन आले खरसुंडी, आपण घेतले ते वासरू. आता त्याच्याकडे बघितलं तर जसं लक्षात मला मागच्या वेळेला अग्रेशन दिसलेलं तसं अग्रेशन दिसतंय. होय, अजून ती बाळ आहे, बच्चा आहे ते, अजून 1-2 महिन्यानं बघा त्याचं म्हणजे शर्यतीचा बैल म्हणलं की ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत. हो, सगळ्या पाहिजे. त्याचं बघा की त्याचं आता लहान वय आहे पण त्याचा साच्या बघा कसा आहे, चौकालाही पायालाही. आणि मेन पारा म्हणतात का नाही शर्यतीच्या बैलात मित्रांनो, पारा पाहिजे. तो पारा त्या वासरात दिसतोय. होय. आता हे किती महिन्याचा आहे? 8-9 महिन्याचं वासरू असेल ते. हो. मग ह्याला आता साधारण किती महिन्यातून तुम्ही बाहेर काढणार? नाही त्याला आता बघू, आता त्याला झोपाय चालू करायचं. जरा आणला तवा खराब होता, आता आले जरा, आता त्याला थोडं थोडं झोपाय चालू करायचंय. आता ज्यावेळेस लक्षाकडे वळूया, लक्षाला मैदानात नेता त्यावेळेस एक वेगळं बैलगाडा मालक म्हणून बघण्याच्या पुढच्या दृष्टिकोन झालाय की मोठे बैलगाडा मालक नामांकित प्रेक्षक असतील किंवा बैलगाडा, तुम्ही सांगितले की कॉलवर कॉल येतात, काय वाटतं मैदानात नेल्यानंतर? नाही आपण कसं मस्त बैल झाला, पण आपण पहिल्यावर काय जाणार नाही, कुणी झालं की कुणी मिरवणुका काढल्याही केल्या, पण आपण नाही, आपण जुने आहे, आपल्याला माहित आहे. आम्ही कधी हुरळून गेलो नाही, आम्ही जमिनी आहे तसं जमिनीवर राहणार. त्यामुळे आपल्याला एवढं ही नाही, मोठ्यानं बारकं नाही, आम्ही सर्वसामान्य घाटा मालक आहे. त्या वासराकडे बघितलं ना लक्षाकडे तर एक शब्द आठवतो मला की बैलगाडी क्षेत्रात कोणता तरी नवीन इतिहास घडवणार आहे वासरू आहे. कारण बैलगाडा क्षेत्रात सगळ्यांना काहीतरी वेगळा इतिहास करायचा असतो, आणि त्याने एक करून ठेवलेलं की आदत मध्ये पुशेगावचा ओरिजिनल हिंद केसरीचा मान. होय, आदत मध्ये दोघांनी सचिन दोघांचा म्हणजे भविष्यात मला नाही वाटत कोण रेकॉर्ड मोडेल, त्या दोघांनी म्हणजे इतिहासच तो करून ठेवलाय. बरोबर. आता इथून पुढचं कसं नियोजन? इथून पुढे आपण 10-12 दिवसात कोळ्याचं मैदान झालं, 10-12 दिवसाच्या आसपास मैदान, 10-12 आम्ही काढतो मैदान.
मित्रांनो आपण त्यांना शुभेच्छा करूया की जसं आता नाव चर्चेत आहे तसं कायमच तो नाव राजू पाटलांचं चर्चेत ठेवल आणि हा नवीन खोंड आणलाय त्याच्या कुठनंही त्यांच्या भरपूर अपेक्षा आहे तोही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करेल. धन्यवाद. धन्यवाद.